शिंदेंनी स्तुती सुमन फडणवीसांवर उधळलेली आहे। त्यांनी म्हटलं की कोई कितना भी चाहे हमें जुदा नहीं कर सकता। काय झालंय की एकनाथ शिंदे साहेब नाराज होतात, मग ते कुठेतरी साताऱ्यामध्ये त्यांच्या गावामध्ये जाऊन शेती करतात, नाही तर दिल्लीला जाऊन बसतात। आता दिल्लीला जाऊन कोणाशी भेटतात काय बोलतात माहीत नाही। मग ही नाराजगी अनेक दिवस चालल्यानंतर दिल्लीतले काही लोक हस्तक्षेप करतात, मग त्याच्यामध्ये मांडवली होते, चर्चा होते, सीटमध्ये पुढं मागे त्या ठिकाणी होतं तिकिटाच्या बाबतीत, आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत हे लोक प्रेमात पडतात। म्हणजे लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे, पण ती स्वार्थापोटी आहे। किती तिकीटं मिळतात, किती संधी त्यांच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिली जाते, किती निधी दिला जातो, निधी मिळतो का नाही मिळत, पदं कुठली मिळतात, पालकमंत्रीपद मिळतं का नाही मिळत, ह्या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर परत ते प्रेमात पडतात, परत नाराजगी होणार आहे। पण काही झालं तरी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर कितीही प्रेमाचे संबंध त्यांचे असले तरी त्यांचं राजकीय डिवोर्स 100% त्या ठिकाणी होईल, आणि हे तिन्ही पक्ष वेगळे राहून BJP विरुद्ध इतर पक्ष अशी ही लढत येणारी लोकसभा आणि विधानसभा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते।